कुडतुरी गवळगाडी आणि GK11 या संघांमध्ये जो सामना झाला त्याच्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार जातोय तो नितीन दिवेकर यांना मी विनंती करतो की आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे। कुडतुरी गवळी याचा नितीन यांना विनंती करतो की सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचं आहे। सामनावीराचा पुरस्कार आमच्या मंडळाचे जनार्दन गायकर यांनी स्टेजवरती यायचं आहे आणि सामनावीराचा मानकरी झालाय नितीन दिवेकर। कॉंग्रॅच्युलेशन नितीन। चालू सामना DM बॉईज धनगर मलई वर्सेस वडघर। सलामीची जोडी विवेक आणि शुभम। आणि सलामीचा गोलंदाज आहे बॉलर नेम कैवल्य बिरवाडकर। बॉलर नेम कैवल्य बॉलिंग करतोय तो आणि अतिशय सुंदर फटका मारलाय। एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण। विवेकच्या बॅट मधून 2 धावा, धाव संख्या होते 2। दुसरा बॉल आणि हा सुंदर असा फटका खेळलाय। 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा पूर्ण वडघर या संघाकडून। धाव संख्या होती ती 4 आणि पंच काहीतरी निर्णय सांगतायत। 1 शॉट, 3 धावा, धाव संख्या टोटल होते 3। कैवल्य पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा चेंडू कैवल्याकडून फलंदाज बीट होतोय। धनगर मलई संघाकडून कैवल्य पुन्हा एकदा कॅच आउटचा अपील। अंपायर कडून मान फिरवली जाते। नॉट आउटचा डिसिजन। धाव संख्येत काही बदल नाही। पुन्हा एकदा कैवल्य LBW चा अपील, पण पंचांवर कोणताही असर नाही। 1 धाव पूर्ण, धाव संख्येत होते बदल। पाच बॉल 4 धावा, 5 चेंडू 4 धावा। अतिशय तिखट मारा करतोय कैवल्य आपल्या धनगर मलई संघासाठी। पुन्हा एकदा कैवल्य तयार। ओ हो सुपला शॉट, सुपला मारण्याच्या नादामध्ये फलंदाज बीट झालेला आहे आणि 1 षटकाची समाप्ती। धावा होतात
4. यजमान संघ आमचा जीके 11 जरी पराभूत झाला असला तरी या ग्राउंडवर या स्पर्धेवर वर्चस्व आमच्या जीके 11 असणार आहे. बॉलर नेम आदित्य रायगवली. आपल्या कोट्यातला पहिला षटक घेऊन येतोय आदित्य रायगवली. चार रन झालेत वडगर या संघाचे. 4 धावा झाल्यात फक्त. अतिशय स्ट्रगल करतोय हा वडगरा संघ डीएम बॉयच्या समोर आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागलं या वडगर या संघाला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी या धनगर मराठी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा रायगवळी खरोखर गवळी आहे हा रायगवळी. श्रीवर्धन तालुक्याचं नाव रोशन करणार हा गवळी. बघूया डीएम बॉईज धनगर मराठी संघाकडून आणि श्रीवर्धन तालुक्यातून बिलॉंग करतो हा खेळाडू. कीपर लवकर लावा क्षेत्ररक्षण. ओ हो आणि एका अवांतर धावेचा परिणाम होतोय आणि 1 धाव संख्या मिळते ही वडगर या संघाला. स्तुती केल्याच्या नंतर गवळी काहीशे बदललेत आणि पुन्हा एकदा प्रहार होतोय त्यांच्या बॉलिंगवर, त्यांच्या गेंदबाजी गोलंदाजीवर. 2 धावांमध्ये रूपांतर होतोय. धाव संख्येत बदल होतोय. पुन्हा एकदा रायगवळी. राईट आर्म राऊंड द विकेट. अतिशय उत्तुंग असा फटका मारलाय आणि उत्कृष्ट असा झेलबाद, उत्कृष्ट अशी कॅच, उत्कृष्ट असा झेल घेतलाय प्रज्योतने. अभिनंदन प्रज्योत. आणि बॅक टू पॅव्हिलियन वडगर संघाचा एक मोहरा गळून पडलाय आणि त्याची जागा करण्यासाठी चाललाय संकेत. एवढी मोठी जबाबदारी घेऊन संकेत मैदानावर दाखल. पुन्हा एकदा रायगवळी. बघूया आपल्या डीएम बॉय साठी काय करतात. आणि सुंदर असा चेंडू आणि त्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 1 धाव संख्या पूर्ण होते. धाव संख्येत होतोय बदल. धाव संख्या होते 9. पुन्हा एकदा रायगवळी वडगर संघासाठी आणि उत्तुंग षटकार खेचण्याच्या नादामध्ये फलंदाज बीड झालेला आहे. खरोखर आमचा गवळी आहे. त्याचं नाव आहे रायगवळी. फलंदाजाला बीट केलेला आहे.
ओहो, सुंदर असा फटका, पण क्षेत्ररक्षण खाली आहे. क्षेत्ररक्षण खाली आहे. पुन्हा प्रज्योत. झेल बाद होतोय प्रज्योतच्या हातातून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण प्रज्योत कडून पाहायला मिळतं आपल्याला सर्वांना. विवेक विवेक होते झेलबाद. आणि विवेकची जागा घेण्यासाठी चाललाय. अनमोल, तुमचं योगदान अनमोल असेल आपल्या टीम साठी. नितीन चाचे बॉलिंग मार्कवर आहेत. नितीन चाचे खूप सिनियर प्लेयर आहे आणि आपल्या अनुभवाची गरज आपल्या टीम साठी आहे. नितीन चाचे पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी नितीन चाचे कडून पाहायला मिळते आपल्याला. मला वाटतं हा प्लेअर आपल्याला 2002 पासून खेळताना दिसतोय. आज 26 वर्ष झाली हा प्लेअर खेळतोय आणि त्याचा सत्कार आम्ही करून घेतला इथे. नितीन चाचे आणि सुंदर असा फटका खेळलेला आहे. फलंदाज खाली आहे आणि झेलबाद. प्रज्योत तुमच्या नावावर 3 कॅच झालेले आहेत. बॉल तुम्हाला शोधत येतोय प्रज्योत. आणि त्याला साथ देतोय नितीन. आणि नितीनच्या गोलंदाजीवर वडघरचा एक मोहरा गळून पडतोय. अनुभवाची साथ मिळते डीएम बॉयच्या संघाला. सूरज टॅप केला होता चेंडू आणि 1 धाव मिळते. क्षेत्ररक्षण आणि हा रनआउटचा मोका होता आणि रनआउट झालेला आहे. अनमोल दुसऱ्या धावेसाठी धावला होता अनमोल, पण अनमोलची रनिंग कमी पडली नितीन चाचे समोर आणि तो रनआउट झाला. पुन्हा एकदा अनमोलची जागा घेण्यासाठी आला रोशन. आपल्या गावाचं नाव रोशन करायचंय रोशन. तुला वडगर गावाचं नाव रोशन करायचंय. आणि नितीनचा हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडू मध्ये 1 धाव दिलेला नितीनने. 2 विकेट आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी नितीन कडून पाहायला मिळते आपल्याला. अनुभव 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 यालाच बोलतो अनुभव. शेवटचा चेंडू अतिशय सुंदर, खूप सुंदर. गवळी प्रीमियर लीग मध्ये नितीन तुम्हाला बोली लागणार पुढच्या वर्षी. म्हणजे हायेस्ट बोली लागणार तुम्हाला. आणि ह्या षटक संपताच धाव संख्या होते 11 धावा. 18 चेंडू मध्ये 11 धावाची आवश्यकता धनगर मलई संघाला. अठरा चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. डीएम बॉईज यापुढे होणारा सामना वांजळे आणि कुडतुडी
सेमी फायनलचा पहिला सामना वांजळे आणि कुडतुडी. टॉस साठी दोन्ही करणाऱ्यांनी टॉस साठी यायचं आहे. हॅलो, कुडतुळी गवळवाडी आणि एका बाजूला पाहिलं तर वांद्रे या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेपाकीसाठी यायचं आहे. एका बाजूला पाहिलं तर सिवर्धन तालुक्याला बिलॉंग करणारा संघ आहे तो म्हणजे वांद्रे संघ. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अनेक वेळा तालुक्यांमध्ये खेळणारा संघ आज मात्र मसरा सिवर्धन असोसिएशन मध्ये दाखल झालाय. मसरा तालुक्याला बिलॉंग करणारा संघ म्हणजे कुडतुळी गवळवाडी या संघ पहिल्या सेमीफायनल कडे आपण दाखल होतोय. अगदी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. वडगर संघ क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तिकडे घ्या, टॉस घ्या, तो फिरवतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते पात्र नाणेफेक केली जाते. पाहूया नाणेफेकीचा कॉल कोणाच्या बाजूने जातोय. नाणेफेकीचा कॉल जातोय तो वांद्रे या संघाच्या बाजूने. काय आपला निर्णय असेल. पहिली सेमी फायनल आहे. गेली 2 संडे आपण प्रथम क्रमांकाचं मानकरी ठरलं जात आहेत. आज देखील सुवर्ण संधी आहे पण मात्र एक सामना बाकी आहे. काय प्लॅनिंग असेल आपला, काय निर्णय असेल सेमी फायनल मध्ये. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेणार आहोत. तर प्लॅनिंग हीच आहे की 2 संडे जरा चांगली सर्व होत आहे, पोरांचं चांगले खेळत आहेत, तर आम्ही नक्कीच विजयाची हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करू. आम्ही सध्या 2 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे टार्गेट आम्ही 30 मध्ये प्रयत्न करू टार्गेट करण्याचा 30 रन्स आणि बघू नंतर बॉलिंगवरती 2 ओव्हर 30 रनचा टार्गेट प्रयत्न करू आम्ही नंतर रोखण्याचा प्रयत्न करू. नंतर पण आपण प्रथम फलंदाजी करतायत की गोलंदाजी क्षेत्ररक्षण स्वीकारताय म्हणजे त्यांना तब्बल अगदी कमीत कमी धावापर्यंत थांबण्याचा मार्ग असेल. तुम्हाला देखील शुभेच्छा. आणि कुडतुळी गवळवाडी या संघ देखील या सामन्यामध्ये अनेक पराकाष्ठा करतोय. आपण देखील सेमीफायनल मध्ये दाखल झालायत. आपलं काय निर्णय असेल. 12 चेंडूमध्ये तब्बल किती धावा मारण्याचा माणूस असेल. 12 मध्ये आम्ही कमीत कमी 30 रन प्लस मारायचा प्रयत्न करू आणि समोरच्या संघाला 30च्या आतमध्ये ऑल आउट करून फायनल मध्ये प्रवेश करू. ओके, दोन्ही संघांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि 2 षटकांचा सामना असेल. पहिला चेंडू अगदी अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये मिळतंय आणि वाढती धावसंख्या. सर चौकार ना बॅट वाईट चौकार वाईट थोडी दिला, चौकार दिला. अगदी चांगलं कमबॅक केलं या गोलंदाजाने. अगदी संघाची मात्र वाढती धावसंख्या होते ती 5. मिलिंद देखील 1 चेंडू 2 चेंडू हाताळले गेलेले आहेत. धावसंख्या होते ती 4 आणि संघाची मात्र वाढती धावसंख्या होते ती 5. आता मात्र कंपल्सरी हव्या जिंकण्यासाठी बनवायची आहेत ती. मिलिंद मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहे. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. आपल्या संघासाठी अचूक क्षेत्र केले जाते वडगर या संघाकडून आणि संघाची मात्र वाढती धावसंख्या होते ती 6. अनेक मान्यवर देखील महिला वर्ग देखील या स्पर्धेला उपस्थित राहिलेत. महिला मंडळाच्या अध्यक्ष गीताताई लटके यांची देखील उपस्थिती राहिले. त्यांचं देखील आपल्या संघाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आपल्या महिला मंडळाच्या खजिनदार काय नाव त्यांचं गवळी समाजाच्या उपकार्याध्यक्ष मैथिली ताई माडिक यांचं देखील आगमन झालंय. तरी गावाच्या वतीने आपल्या संघाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी दाखल झालात. हो क्लासिकल स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न मिलिंदच्या बॅट मधून अगदी जातोय. पाहूया सीमारेषेकडे पण 1 धाव मिळते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं. अचूक क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय आणि 2 धावेवरती समाधान मानता. संघाची मात्र वाढती धाव संख्या होते ती 9. आता मात्र समीकरण येऊन ठेवता येते 13 चेंडू आणि आवश्यकता आहे ती अगदी 2 धावेंची. धाव संख्या मात्र आवश्यकता आहे ती 2 धावेची. नवीन गोलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय.
संकेत गोलंदाजी मार्कवर सज्ज, अनुभवाने मात्र गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळालेला गोलंदाज आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय तो रोहन. पाहूया 2 धावांची आवश्यकता. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी आहे. आम्हाला देखील अगदी तब्बल 1 तास आमच्याकडे शेवटचा शिल्लक आहे. विनंती करतो क्विक फास्ट आपण मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. गोलंदाजी रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, अगदी मोठा फटका खेळण्यामध्ये मात्र मासा फसला जातोय काय, पण 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल दिलं जातंय. पाहूया एकाच धावेवरती समाधान मानतायत. आता मात्र आवश्यकता आहे ती एका धावेची आवश्यकता आहे. पाहूया स्ट्राईक एंडला फलंदाजी मिलिंद. ऑफ साईडला अगदी चेंडू कट केला आणि सामना देखील विजयाकडून नेऊन ठेवतोय. तरी धनगर मले संघ अगदी विजयी होतोय. या संघाचं देखील सेमीफायनल मध्ये दाखल प्रवेश होतोय. त्यांचं देखील अभिनंदन. आणि तसेच वडगर संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालात. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. वांदे या संघाला विनंती करतो क्विक फास्ट आपण मात्र क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय. तसेच सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल करायची आपण.